हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर 4.36 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। बांधल लिमिटेड बारामती वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2025. द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट वॉज ॲज अंडर। बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये 8% प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹10 each, 12,000 equity shares of ₹10 each, 5% डिबेंचर्स सेक्युर्ड फ्रॉम फ्री होल्ड प्रॉपर्टी। तर आपण काय करू, फ्री होल्ड प्रॉपर्टी डिबेंचर्सला मॉर्गेज आहे म्हणून त्याला स्टार करून ठेवू। इन्कम टॅक्स हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, म्हणजे अग्रहक्काचं प्रथम क्रमांकाचं देणं आहे। ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे तुमचे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत। त्याच्यानंतर ॲसेटला आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, कॅश इन हँड, डेटर्स ही तुमची ॲसेट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिटियस ॲसेट आहे म्हणून त्याला क्रॉसची साईन करून ठेवा। ह्याचं पोस्टिंग कुठेही होणार नाही, कारण ती ही जी ॲसेट आहे, ॲसेट म्हणता येणार नाही, फिक्टिटियस ॲसेट आहे। हा प्रॉफिट अँड लॉस आहे, हा लॉस आपण रिअलाइज करत नाही म्हणून याचं पोस्टिंग करणार नाही। ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे, द इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स वेअर पेड अप टू 31 मार्च 2024। म्हणजे डिबेंचर्स जे आहे त्याच्यावरचं जे इंटरेस्ट आहे ते आपल्याला हे गिवन आहे, ते 2025ची बॅलन्स शीट आहे आणि सांगितलं आहे की 31 मार्च 2024 पर्यंतच डिबेंचरवरचे इंटरेस्ट दिलेलं आहे। म्हणजे काय झालेलं आहे, तर डिबेंचर्सवरील इंटरेस्ट जे आहे ते त्यांनी पेड केलेलं नाही। म्हणजे जर तुम्ही वर्किंग नोट केली, तर वर्किंग नोट्स एक आहे 5% डिबेंचर्स, तर त्यांनी काय सांगितलं आहे, 31 मार्च 2024 पर्यंतच त्याच्यावरचे इंटरेस्ट जे 5% आहे ते दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला जी बॅलन्स शीट दिलेली होती ती 31 मार्च 2025ची आहे। म्हणजे पूर्ण एक वर्ष, एका वर्षाचं जे इंटरेस्ट आहे ते ॲरियर्स आहे किंवा आउटस्टँडिंग आहे किंवा देणं बाकी आहे। म्हणून आपण काय करणार आहोत, जे डिबेंचर्सची व्हॅल्यू आहे 60,000 त्याच्यावर 5% आपण त्यांना इंटरेस्ट देणार आहोत। 60,000 वर 5% आणि फॉर 1 इयर, किती वर्ष आहे हे, 1 इयर आहे। एका वर्षाचं इंटरेस्ट द्यायचं राहिलं आहे। ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, 5 6 30 आणि 1 2 0, 3000 हे इंटरेस्ट आहे डिबेंचरवरचं। तर आपल्याला काय करायचं आहे, 60,000 रुपये, 60,000 हे त्याचं प्रिन्सिपल आहे डिबेंचर्सचं आणि 3000 हे त्याचं इंटरेस्ट आहे आणि आपल्याला टोटल द्यायचे आहे 63,000 हे पेड करायचं आहे, पेड टू डिबेंचर होल्डर। डिबेंचर होल्डरला आपल्याला 63,000 पेड करायचे आहेत आणि त्याला मॉर्गेज आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी। तर फ्री होल्ड प्रॉपर्टी विकून जे पैसे येतील त्याच्यातून आपण डिबेंचरवाल्यांना पेमेंट करणार आहोत, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दिले प्रेफरन्स डिव्हिडंड वेअर ॲरियर्स फॉर 2 इयर्स। प्रेफरन्सवरचा डिव्हिडंड 8% आहे, 80,000वर 8% द्यायचा आहे, 2 वर्षाचा द्यायचा बाकी आहे। मग आपण सेकंड नंबरची वर्किंग नोट करू। डिव्हिडंडवर प्रेफरन्सवरचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8%, 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल। वर्किंग नोट नंबर 2, कॅपिटल आहे त्याचं 80,000, रेट आहे 8%, 80,000 प्रिन्सिपल होतं, त्याच्यावर 8% डिव्हिडंड आहे, 8 8 जा 64, हे झालं 1 इयरचा डिव्हिडंड, 1 इयर डिव्हिडंड। आपल्याला 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा आहे म्हणून therefore 6,400 into 2 years, 2 0 जा 0, 2 0 जा 0, 4 2 जा 8, 6 2 जा 12, 12,000 हा झाला टोटल डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड हे आपल्याला पेड करायला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, द ॲसेट्स रिअलाइज्ड वेअर ॲज फॉलोज। फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,60,000। आता फ्री होल्ड प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे आपल्याला, कारण ते डिबेंचरला मॉर्गेज आहे। मग ह्याचं वर्किंग करूया बघा। फ्री होल्ड प्रॉपर्टी विकून आपल्याला 1,60,000 रुपये आलेले आहेत, फ्री होल्ड प्रॉपर्टी।
फ्री होल्ड प्रॉपर्टी सोल्ड केली 1,60,000ला, लेस डिबेंचर्सला आपण पैसे देणार आहोत. डिबेंचर्सला प्रिन्सिपल आहे त्याचं 60,000 रुपये. 60,000 60,000 हे प्रिन्सिपल आहे. 60,000 दिले तर 1,00,000 रुपये उरत आहेत आपल्याकडं. आपण बघा प्रॉपर्टी ॲसेट विकली 1,60,000ला, म्हणजे 1,60,000 रुपये आपल्याकडे आले. त्यातले 60,000 रुपये आपण डिबेंचरवाल्यांना दिले. हा उरला बॅलन्स. ह्याच्यातून आपण लेस केलं त्यांचं इंटरेस्ट पण द्यायचं होतं बघा डिबेंचर्सला. आपण आता इथं वर्किंग नोट केलेली आहे. डिबेंचरचं प्रिन्सिपल 60,000, इंटरेस्ट 3,000. 3,000 दिला इंटरेस्ट, म्हणजे राहिले 97,000. हा आपल्याकडं सरप्लस आहे. हां, शिल्लक राहिले. सरप्लस म्हणजे शिल्लक राहिले. तर ह्याचं पोस्टिंग आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. त्याच्यानंतर हे प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स हे ॲसेट रिअलाइज झाल्या रिसीट साईडला येईल. हे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5,000. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट ₹1,500 प्लस 2% ऑन ॲसेट रिअलाइज्ड एक्सेप्ट कॅश. कॅश सोडून जेवढी पण ॲसेट त्यांना रिअलाइज केली, म्हणजे हे ॲसेट रिअलाइज केलेत बघा इथं लिहिले. फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स हे 1,60,000, 62,000, 73,000 अँड 50,000 याची टोटल करायची. त्याच्यावर 2% त्याला रेम्युनरेशन द्यायचा आणि 1,500 फिक्स आहे. तर 2 प्रकारचा रेम्युनरेशन आहे हे लक्षात ठेवा. आणि इथं लिहिले द क्रेडिटर्स इन्क्लूड द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स विच अमाउंटेड टू ₹5,000. जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत बघा इथं किंवा ट्रेड क्रेडिटर्स आहेत 65,000. 4 नंबरची वर्किंग नोट आहे. ट्रेड क्रेडिटर्स अमाऊंट आहे त्याची 65,000. त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हटलं की नेहमी लक्षात ठेवा लेस करायचं. हे आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. सांगितलं त्यांनी 5,000 रुपीज इन्क्लूड आहेत क्रेडिटर्समध्ये, म्हणजे 60,000 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स हे आहे 60,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 5,000. झालं, एवढी इन्फॉर्मेशन इथं होती. आता आपण सुरुवात कशी करायची आहे बघा. पहिले आपण इथं पेमेंट ऑर्डर लिहून घेणार आहोत. पहिलं आहे लीगल चार्जेस. आता आपल्याला माहिती आहे ही वर्किंग नोट आपण जवळ ठेवणार आहोत आणि तुमची पेमेंट ऑर्डर तुम्हाला माहीत आहे. या क्वेश्चनमध्ये लीगल चार्जेस ॲब्सेंट आहेत, मी त्याला डॅश केलं. त्याच्यानंतर आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. त्याच्यामध्ये एक आहे फिक्स्ड. क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1,500 हा फिक्स आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत 1,500. आणि दुसरं आहे 2% ऑन ॲसेट रिअलाइज. इथंच दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, आपण रीड केलेलं होतं आणि इथं लिहिलं 2% ऑन ॲसेट रिअलाइज. मग ॲसेट रिअलाइज कितीला केली ते आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. कॅल्क्युलेशन करून बघूया किती येतं आहे ॲसेट रिअलाइजची व्हॅल्यू. तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे याची टोटल करायची 1,60,000 प्लस 62,000 प्लस 73,000 प्लस 50,000. परत एकदा करते. 1,60,000 प्लस 62,000 प्लस 73,000 प्लस 50,000 बरोबर आली 3,45,000. तर अमाऊंट आली त्याची 3,45,000 ऑन 2% इंटू 2% इंटू 2% अमाऊंट आली 6,900 आणि टोटल रेम्युनरेशन आहे 6,900. ॲसेट रिअलाइजवर केलं त्याला कमिशन देणार आहे आणि फिक्स आहे त्याचा 1,500. तर अमाऊंट आली 8,400 रेम्युनरेशन आपण देऊन टाकला. त्याच्यानंतर आहे
expenses of liquidation. By expenses of liquidation. तर क्वेश्चनमध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिलेले आहेत बघा 5000. मग आपण इथं लिहिणार आहोत 5000. लिक्विडेशन ऑफ एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5000. त्याच्यानंतरची आपली पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आपण इथं लिहिणार आहोत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याची अमाऊंट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आत्ताच आपण बघितलं, इथं सांगितलं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 5000. तर ती क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड झालेली होती. मग आपण इथं लिहिलं 5000. हे आहे 1. आणि दुसरं आहे इन्कम टॅक्सची अमाऊंट आहे 4000. क्वेश्चनमध्ये अमाऊंट आहे 4000. टोटल प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 9000. त्याच्यानंतर पेमेंट ऑर्डरला आहे डिबेंचर होल्डर. बट डिबेंचर होल्डर हे सरप्लसमध्ये येते त्यामुळे ते ह्या साईडला येणार नाही. तरी पण मी फक्त इथं लिहून ठेवते नाव त्याचं डिबेंचर होल्डर. आणि इकडं डॅश येणार आहे, आपण ते ह्या साईडला पेमेंट करणार आहोत म्हणून. कारण डिबेंचर होल्डर आता आपण इथं वर्किंग केलेलं आहे. सरप्लस येतोय, सरप्लस आला की ह्या साईडला असतं आणि देणं बाकी असेल तर ह्या साईडला येतं म्हणून ते ह्या साईडला येणार आहे रिसीट साईडला. डिबेंचर होल्डर नंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये इथं आहे ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ह्याला म्हणणार आहोत आपण 1 ट्रेड क्रेडिटर्स आणि दुसरा आहे बँक ओव्हरड्राफ्ट. अनसेक्युर्ड ट्रेड क्रेडिटर्स आहेत 60,000 आहे, 65 नाही. आपण इथं वर्किंग केलं आहे बघा, इथं आपण काढलेलं होतं. इथं 65 क्रेडिटर्स होते, त्यातले 5000 रुपये हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे होते. म्हणजे 60,000 हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजेच ट्रेड क्रेडिटर्स आहेत. तर 60,000 ट्रेड क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे 30,000. म्हणजे इथं आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 90,000 अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. आपले नेक्स्ट पेमेंट ऑर्डर आपण बघून घेऊया. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स नंतर प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डर किंवा शेअर म्हणलं तरी चालेल. शेअर होल्डर त्याच्यामध्ये एक आहे प्रिन्सिपल आणि दुसरा आहे डिव्हिडंड. आपण इथं वर्किंग केलेलं आहे बघा. प्रेफरन्शियल कॅपिटल आहे त्याचं 80,000. तुमच्या क्वेश्चनमध्ये पण आहे 80,000 हे कॅपिटल आहे. आणि आपण डिव्हिडंड काढला आहे 12,800. म्हणजे इथे येणार आहे 92,800. आणि सगळ्यात शेवटी आहे पेमेंट ऑर्डर तुमची इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर लगेच देऊ नका, थांबायचं. आपल्याकडे किती पैसे आहेत ते बघायचं. त्याच्यासाठी अजून आपल्याला इथं ॲसेट रिअलाइज करायचे आहे. कॅश इन हँड पहिलं रिसिटला घ्या. इथं लिहा टू कॅश इन हँड 1000. इस्टिमेटेड व्हॅल्यू पण 1000 होती, रिअलाइज्ड व्हॅल्यू पण 1000 आहे. त्याच्यानंतर इथं बघा ॲसेट रिअलाइज केलेले आहे. आता आपल्या कोणकोणत्या ॲडजस्टमेंट झाल्या? ही डिबेंचरवरची झाली, प्रेफरन्सवरची झाली. आता हे शेवटच्या होत्या ह्यात झालेल्या आहेत, फक्त सी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. ह्याला आपण स्टार केलेला आहे, ती सरप्लसमध्ये गेलेली आहे, वर्किंग केलं आहे. तर आपण इथून प्लांट अँड मशिनरी घेऊया. इथं लिहूया टू ॲसेट रिअलाइज. ॲसेट्स रिअलाइज्ड त्याच्यामध्ये प्लांट अँड मशिनरी
इस्टिमेटेड व्हॅल्यू होती त्याची 69,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 62,000. त्याच्यानंतर आहे स्टॉकची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 75,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 73,000. त्याच्यानंतर आहे डेटर्सची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 55,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 50,000. 2 3 झाले. आता फ्री होल्ड प्रॉपर्टी आपली सरप्लसमध्ये गेलेली आहे, म्हणून इथं तुम्ही म्हणणार आहात सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. तर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीजमध्ये खाली लिहायचं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. त्याची इस्टिमेटेड व्हॅल्यू होती 80,000. रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 1,60,000. इथं लिहिणार आहे 1,60,000. लेस आपण काय केलं तर लेस करणार आहोत 5% डिबेंचर्स. 5% डिबेंचर्स किती होते तर 60,000 होते. 60,000 गेले, बॅलन्स राहिला 1,00,000 रुपीज. त्याच्यातून लेस करणार आहोत त्याचं इंटरेस्ट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट आपण वर्किंग नोटमध्ये काढलेला आहे बघा इथं डिबेंचरचं. तर वर्किंग नोटमध्ये इंटरेस्ट आहे 3,000, प्रिन्सिपल आहे 60,000. इंटरेस्ट आपण 3,000 पेड केलं. राहिले तुमचे फ्री होल्ड प्रॉपर्टीचे 97,000 रुपीज. बॅलन्स राहिला, सरप्लस राहिला तुमच्याकडं 97,000 रुपीज. तर आपण बघा इथं हे डिबेंचरची व्हॅल्यू काढलेली होती आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीला इथं दाखवलं होतं. सोल्ड केली 1,60,000 रुपयाला. डिबेंचरवाल्यांचं प्रिन्सिपल दिलं 60,000, बॅलन्स राहिला 1,00,000. पण या 1,00,000तून 3,000 रुपये तुम्ही इंटरेस्टचे पेड केले. तुमच्याकडे शिल्लक राहिले, तुमच्याजवळ आहेत म्हणजे रिसिप्टला येतं 97,000 रुपीज तुमच्याकडे आहेत. तर आता आपला इथं क्वेश्चनला आपल्याला क्लोज करायचं आहे. मग जे राहिलेले पैसे इक्विटीवाल्यांना आपण देणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करूया आपण क्लोज करूया. क्लोज करताना डेबिटची टोटल बघू किती होते. रिसिप्टची 1,000 प्लस 62,000 प्लस 73,000 प्लस 50,000 प्लस 97,000 2,83,000 रिसिप्टची टोटल आहे. आपण इथं वर्किंग करणार आहोत. रिसिप्टची टोटल रिसिप्ट 2,83,000. आता पेमेंटची बघूया किती आहे. पेमेंट किती केलं आपल्याकडे एवढे पैसे आहेत 2,83,000. पेमेंटला बघू 8,400 प्लस 5,000 प्लस 9,000 प्लस 90,000 प्लस 92,800 म्हणजे अमाऊंट तुमची पेमेंट केलं तुम्ही 2,05,200 पेमेंट 2,05,200. तर आपण काय करणार आहोत त्या दोघांचं मायनस करणार आहोत. ह्या दोघांचं म्हणजे आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत ते कळेल. जे राहतील पैसे म्हणजे रिसिप्ट म्हणजे तुमच्याकडे जास्त पैसे आहेत, तुम्ही कमी पेमेंट केलेलं आहे. जे राहिलेले आहेत ते इक्विटी शेअर होल्डरांचे आहेत. 2,83,000 मायनस 2,05,200 तर अमाऊंट राहिली 77,800. हे आहेत इक्विटी शेअर होल्डरांचे. राहिलेला सगळ्यात शेवटचा बॅलन्स हा इक्विटी शेअर होल्डरांचा असतो. तर आपण हे देणार आहोत इक्विटी शेअर होल्डरांना. तर इथं लिहिणार आहोत 77,800 77,800. आता तुम्हाला इथं थोडंसं वर्किंग करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे एवढे पैसे आहेत, ठीक आहे, अमाऊंट आपण देणार आहोत.
तर एका शेअर होल्डरला किती, तर पर शेअर किती, पर शेअर एका शेअरची किंमत किती, एका शेअरला किती रुपीज देणार आहोत. मग इथं फॉर्म्युला आहे अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. तर अमाऊंट आहे 77,800 डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स तुमच्या इथं दिलेले आहे 12,000. हे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत 12,000. मग करून बघा किती येतं आहे. 77,800 डिवाइड बाय 12,000 म्हणजे एका शेअर होल्डरला 6 रुपीज 48 पैसे येणार आहेत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत, असंच लिहिणार आहोत 77,800 डिवाइड बाय 12,000 इज इक्वल टू 6 रुपीज 48 पर शेअर, पर शेअर. आणि अमाऊंट दिली आपण 77,800. तर आपला हा क्वेश्चन इथं संपला. आता आपण काय करू, टोटल करू. टोटल 2 लाख इथं आपण काढलेली आहे, रिसिप्टची टोटल आहे 2,83,000. तर दोन्हीकडे येणार आहे त्याची टोटल 2,83,000. 2,83,000. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट मला असाच मिळू द्या. थँक्यू.